त्या आपल्या गावातला प्रताप हा तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली? 7-8 वर्ष. तुला मुलं किती आहेत? 3 मुलं आहेत. तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. तुला पोरं किती आहेत? 2.5. बरोबर. 2 पोरं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी आणि सध्या 1 पोटात आहे. तुझ्या का तिच्या? तिच्या हे काय पोट तुझं सजलंय तर आता काय. वाघ मामा तुम्हाला तुमचं लग्न आपलं संरक्षण बरोबरच झालं का? पण मला काय सांगायचं काय तर आपल्या गावाचं प्रताप महानायक प्रताप हाती नाही त्यांनी हरामखोराचं तोंड बघितलं का दिवस चांगलाच जात नाही. हे मात्र खरं आहे. वाजून आपल्याला बघितलं ना काय तुला सांगू मी काल तालुक्याला गेलो त्याचं तोंड बघितलं. अरे माझं कोर्टाचं कामच झालं नाही. अहो मी सकाळी टमडे घेऊन जात होतो बाहेर. बर त्या प्रताप आला आडवा त्याचं तोंड बघितलं आलेलं वरती केलं काय हो त्याच्या लग्नाला जवळजवळ 12 वर्ष झाले. मुलबाळच नाही त्याला. सारखेच लग्न झालेलं आहे रे. सगळं झाले ना. आता एक काम करायचं निपुत्रच म्हणावं लागेल त्याला. निपुत्रिक नाही तर काय मग त्याचं तोंड बघितलं का दलिंदरी लागती. त्याला अजिबात एखादी तोंड बघायचं नाही. तुम्हाला एक सांगून ठेवतो त्या हरामखोरा आता येईल त्याचा वेळ झालाय. तो जर आला ना त्या संकट बोलायचं नाही. जो बोलल तो 12 बापाचा होईल. जो बोलल तो 12 बाबाचा. 10-2 12 9-3 12 6-6 12 12 10-5 15 होते का त्या सगळं बोलायचं ना अजिबात. मी जर आयुष्यभर मी वयाचा विचार करणार नाही बघा त्या सगळं जर बोलू बसायच्या कोपऱ्यात माती माहिती नमस्कार मंडळी. एकंदरीत माझ्या अवतारून तुम्हाला लक्षात आलं असेल मी काही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही का भारताचा पंतप्रधान नाही का गावचा सरपंच सुद्धा नाही. आपलं मस्तपैकी गावगाड आहे. मस्तपैकी नवरा बायको आम्ही 2 जण सुखाने संसार चालला. गावची आज यात्रा आहे. यात्रेनिमित्त म्हटलं जरा मित्रमंडळीकडे जाऊ जरा चर्चा करू. गावात नेमकी काय चाललं तमाशा आणला कुस्त्या आहे अजून बैलगाडा शर्यत आहे. जाऊ त्यांच्याशी चर्चा करू आणि मग बघू पुढचं काय करायचं. ते जीवाचे जीवलग मित्र आहे. मला सोडून एक बी काम करत नाही. तर मायला हिंदू भाई सगळे बसले मंडळी पण काय भानगड लय गप्पू बसले. जाऊ द्या जीवाचे जीवलग मित्र नियाजराम भाऊ. नियाजराम भाऊ काय झालं माहिती का माझ्या 2 एकरला मी ऊस लावला होता. काय सांगू चांगला पोसला गेला ऊस. पण काय झालं कोणाचं तरी तोंड बघितलं मी कोणाचं तरी तोंड बघितलं सगळा ऊस तोंड नाही का बघितलं मी तोंड आणि सगळा ऊस जळून खाक झाला. काय सांगायचं किती परिस्थिती बेकार आहे. नुकसान झालं बरं का. या हरामखोराचं तोंड बघितलं या हरामखोराचं तोंड बघितलं आणि माझा ऊस जळाला. या हरामखोराचं तोंड बघितलं आणि माझा ऊस जळाला. काय करणार मी सांग. कुठून पैसा आणणार मी सांग आता तू सांग. जाऊ द्या कोणाचं तोंड पाहिलं असं बाई एवढं नुकसान झालं माझा मित्र. जाऊ द्या असं नव्हतं करायला पाहिजे परमेश्वरा. तो जाऊ द्या त्याच्या दुःखात आपण बी सहभागी होऊ. पण माझ्या जीवाचा जीवलग मित्र गोरख त्याला तरी विचार गोरख बाई मी आधुनिक पद्धतीची शेती केली. अमेरिकेवरून मी आधुनिक पद्धतीची शेती करायचं ठरवलं. मी काय केलं माहिती आहे का. रताळं लावले. रताळं कलियुगात रताळं लावले ना उगले ना केळं. आईचा आधुनिक पद्धतीचा शेतकरी रताला लावलेली कुठं केळं येतात त्याच्या आईला काही बी येड्यात काढायचं काम झालं. गाव्या मरू द्या. अख्खा 2 एकराचा ऊस मारते हरामखोराचं तोंड बघितलं का बावट कुठं चाटा भोकाचा. आईला काय बायाचा ऊस जळाला काय कोणाचं तोंड बाई गाव्या मरू द्या. माझ्या जीवाचा जीवलग मित्र नियाज भाई त्यांना तरी रामराम बोल रामराम भाई. अहो कैलास मामा तुमचा तो ऊस जळाला आमचं घरदार सुद्धा जळालं त्याला तोंड बघण्यानं. काय भानगड कोणाचं तोंड पाहिलं. एकाचा ऊस जळाला एकाचं अख्खं घरदार जळालं. अहो आमचं सोडा आमची जनावरं
जनावरांनी त्याचं तोंड बघितलं, गाभा झाली होती म्हैस, गेली मरून. अरे 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 कोण गावात असा असेल बाबा, जाऊ द्या मरू द्या, मला बी सांगा जाऊ द्या मरू द्या. तिथे गेलो तर म्हातारा माणूस आहे वाघ मामा, कधी गेलो तर मला गाय छापला नाही म्हणला नाही बिचारा, त्याच्याशी तरी बोलतो वाघ मामा. त्याचं काय झालंय कैलासराव, चालू वर्षी आधुनिक पद्धतीची शेती केल्यामुळं आम्हाला कृषी खात्याने आमचा सत्कार केला. अहो 1 एकरामध्ये पपई लावली, हो हो पपई लावली. अहो तोडायला गेलो, मार्केटला न्यायची, तर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आम्ही गेलो, म्हणलं लेबर लावले पपई तोडण्यासाठी, पण तिचा वेगळाच प्रकार घडला हो. अहो त्या ठिकाणी सगळे ऊसाच्या दांडकच आले वरती. तुझ्या आईला त्या पपईमध्ये का जाऊन बसला नाही रे वाघ्या. बरं जाऊ द्या, मागच्या वर्षी कैलास मामाकडून मी जत्रा होती, कैलास मामाला म्हणलं द्या मला 1000 रुपये. 1000 रुपये घेतले, म्हणलं चला जाता जाता कैलास मामाचे देऊन टाका, काय रात्री प्रसंग कोणाला सांगून येतो का, म्हणून म्हणलं कैलास मामाचे 1000. ओ कैलास मामा हे तुमचे 1000 घेऊन जा. नाही पाहिजे नसल पाहिजे मी चालू बोलल दो बारा बापाचा. बारा मी हा 12 बापाचा 12 बापाचा 24 बापाचा होती. आजकाल 1000 रुपयाला लई मान पाणी, तेवढा 1000 रुपये देऊन टाक. काय 1000 तुम्ही कोणी बोला ना राव, माझ्याशी झालं काय ते बी सांगा ना, काय झालं रे तुम्हाला. अरे निपुत्रिका किती वर्ष झाले तुझ्या लग्नाला. 10-12 वर्ष झाली. 5-6 वर्ष लग्न झाले बरोबर. एक नाही फॉर तुला आहे का रे राणीख्या, तुला आहे का एखादी तरी फॉर. नाही खरंच बावट कुठला. अरे लोक नावं ठेवायला लागली तुला, आणि तुझ्यामुळे आम्हाला गावाला नावं ठेवायला लागली. काय अजिबात आमच्या बरोबर राहायचं नाही, गाव सोडून जायचं. गाव सोडून जायचं असं करू नका. अरे मी जीवाचा जीवलं, गाव सोडून गाव सोडून जाऊ. अरे एखादा पर्याय मार्ग तरी सुचवा मला. राशन बंद तुझं, राशन दे बंद, एवढंच काय गावात हागायचं सुद्धा बंद. तिकडे जायचं कुठं, आळ्या फाट्याला हागायला जायचं. असं करू नका. बरं एखादा पर्याय मार्ग तरी सांगा मला. पर्याय मार्ग सांगा. तू एक काम कर, आत्ताच्या आता घरी जा. बरं बायकोला म्हणणं आत्ताच्या आत्ता पोर टाक, गेल्या रागा जायचं रुपा जायचं म्हटलं. आत्ताच्या आत तुझं नाव काय. भागी. काय झालं. माझी आवडती भागी. भागीला म्हणायचं भागे आत्ताच्या आता पोर टाक, आत्ताच्या आता पोरग टाक. समजा तिने जर टाकलं नाही तू काय करायचं. लय हाणायचं फार मर्डर करून टाकायचं. डायरेक्ट मर्डरच करून टाकतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे. कसं काय डॉक्टर, एकच नंबर डोकं आहे. मिली का तुला दुसरं लग्न करून देतो ना, तुम्ही मला दुसरं लग्न लावून देणार. काळजीच करू नका मित्रांनो, तुम्ही जसं सांगितलं जातो, बाकीला रूपाप करतो. नाही तिने ऐकलं तर तिला एका टोल्यात तिचा जीवच घेतो. काळजी करू नका, तुम्ही सांगितल्याप्रमाणे लगेच जातो मी. जाऊ ना. तुमचं दुसऱ्या बायको तर अरे काळजी करू नको, दुसरी बायको तुला करून देईल. नाही बाया गावल्या तर शक्तिमान करून देईल, पण देईल. जा तू जाऊ जा. आता आपण आग लावून दिलेली, बरोबर काढी लावली आहे का नाही. आता फक्त लांबून शेकत बसायचं. चला पाठव. माईला जोडीदाराने सांगितल्याप्रमाणे भारतरत्न विठाबाई भौमांग नारायणगावकर यांना खंडू वाघोले यांच्याकडनं कार्यक्रम अतिशय सुंदर चालू आहे. यांच्याकडनं 501 रुपयाचं बक्षीस दिलं. धन्यवाद. मित्रांना सांगितल्याप्रमाणे त्या मायला बाकीचा आज येतच पाहतो. तिला सांगतो मला बाकी पाहिजे. आताच्या आता पोरग टाक. नाही पोरग दिलं तिला एका टोल्यातच तुम्हाला सांगतो जागीच गाडून टाक येतो. पण तो भाजीकडं भागे भागे काय माहिती काय झालं भागे 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 सारखं करायला. काय झालं बोबड्याला.
नाकात बोट गेलं असतं ना जरा मला भिवच वाटतं बाकी काय म्हणतोय पुढं बोलायचं म्हणलं का. अगं गाववाल्याने मिटिंग घेतली, हा, मग? मीटिंग मध्ये मला बसवलं. मग? तुला काय सांगू, गाववाले डायरेक्ट म्हणे तुझं तोंड पाहिलं एकाचा ऊस जळाला, माझं तोंड पाहिलं एकाचं आखं घरदार जळालं, एकाचं तर काय सांगायची बायको बाळातीन होता होतं. तुला सांगतो बाळातीनच झाली नाही, डॉक्टरने तिला दुसरी तारीख देऊन टाकली. मला म्हणून मी पुत्री आहे तुझं तोंड पाहिलं तर गावात राहायचं नाही. एवढंच काय गावाला आता जाता सोडून जायचं, हागायचं सुद्धा नाही. मला म्हणून आळा पाट्याला हागायला जायचं. सांग बरं भागे, मला तुला सांगतो भागे मला काहीच माहिती नाही. भागे आताचा आता पोरग टाक. पोरग टाक? असं कोणतं पोरग टाकायचं आता? मला बाकी कारण सांगू नको आणि माझं डोकं खवळू नको भागे, नाही तर एका भुकीत तुझा जीव घे. मला बाकी कारण नाही पाहिजे. आताचा आता पोरग टाक. नाही घेत जा, नाही घेत. हे बघ बागे, निष्कारण माझं डोकं आउट करू का तुला सांगतो. नाही एका भुकीत तुझा जीव घेईल ना तुला सांगतो बागे. मला बाकी कारण माहित नाही. मला आत्ताच्या आत्ता पोरग टाक 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 टाक. अहो मग काय माझ्या हातात आहे का? हा पोरग टाकायचं? हा तुमचं बी काय काम आहे का नाही? आता माझं काय काम आहे सांग बरं भाग्य. खरंच मग एकटीने कुठे पोरग होत असते का? आता बघा एकटीने पोरग होता तुझं बरोबर आहे ना. मग भाग्य 12 वर्ष झालं लग्न होऊन, आता किती प्रयत्न करायला पाहिजे सांग बरं. जमीन जर कोरड वाहून निघाली त्याला मोटर काय करेल गे भाग्य. अहो जमीन कोरड नाही, अहो ते पावसाचं रिमझिम पडत असेल ते पण पीक कसं काय पिकायचं? ते बरोबर आहे भाग्य तुझं, पण हे बघ मला बाकी कारणानं माहिती. मला आत्ताच्या आत्ता पोरग टाक म्हणजे टाक. नाही देत, नाही देत. नाही नाही मे बी तुझ्या रेषेवर तुला सांगतो नाही पोरग देत ना तो. नाही. तुझ्या रेषेवर दुसरी लग्नच करतो, दुसरी बायको करील मी. ओय कुणाला बसायचं मी दुसरी लग्न कर? तुला बोलतोय भाग्य तुला. तुम्ही आणा, कशी आणताय ती बायको करून आणा बरं, आणा. मागे हा. तुला मी आता सांगतो काय? माझं डोकं आउट करू नको. का? नाही तुझ्या दुसऱ्या रेषेवर तू दुसरीच बायको आणून करतो तुला. आणि तुला एक सांगतो काय? आत्ताच्या आत्ता माझ्या घराच्या बाहेर पडायचं लगेच. कोण? तू लगेच निघायचं ना. कोण मी? घराच्या बाहेर? लगेच. ओ तुम्ही जायचं घराच्या बाहेर? हे घर माझ्या सासू सासऱ्याचं आहे. म्हणजे मी हे घर माझ्या सासू सासऱ्याचं आहे, हे घर माझ्या आई बापाचं आहे. हे घर माझ्या सासू सासऱ्याचं आहे. हे घर माझ्या आई बापाचं आहे. माझ्या सासू सासऱ्याचं आहे. माझ्या बी आई बापाचं आहे. आताच्या आता घर सोडायचं सांगितलं भाग्य तुला. थांबायचं नाही माझ्या घरात. कोण? मी नसते सोडत, तुम्हाला जावं लागेल घराच्या बाहेर. भाग्य हा. मी होतो म्हणून एवढे 12 वर्ष टिकली, नाहीतर दुसरा एखादा असं तर कधीच काढून दिली असती. अहो मी होते म्हणून तुमचा संसार टिकला, नाहीतर काय होतं तुमच्या घरात? काय होतं? काय होतं काय? अहो साधा भात शिजवायला तुमच्या घरात भोगलं तर होतं, आणि जेवण करायला तुमच्या घरात ताट होतं. माझ्या आईकडे गेले, माझ्या बहिणीकडे गेले, माझ्या आईकडून भोगुलं घेतलं आणि माझ्या बहिणीकडून पितळी आणली. तेव्हा कुठं तुम्ही जेवले पोट भरून, आणि काय रागकाने बोलताय? अरे तुझ्या आईचं भगवून, तुझ्या आईच्या भगवण्यात आतापर्यंत कधी वांग तरी शिजलं का? अरे तुझ्या आईचं भगवून, आणि अरे तुझ्या बहिणीची पित्तळी आहे का ध्यानावरती पित्तळी म्हणलं बघून आणि पित्तळ. बाकी मला सांगू नको बाकी, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि दुसरं लग्नच करतो. करा. बाकी आई नाही, मी ऐकणार नाही. अगं आई, मी घाबरणार नाही. अगं आई बागे भागी म्हणतात. जा 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 करा. मी काय म्हणतो आई बागे? मी नाही घाबरत. नाही ना बघ बर का भागे. जा बागे तुला सांगतो, अजूनच सांगतो बागे, विचार कर. जा ना बाबा, जा ना, जा ना. अजूनच सांगतो बागे. अरे जा ना. बघते मी पण कशी बायको घरात करून आणते. माझ्या बी अंगात 36 नखरे, त्यातला एकच नखरा दाखवते. गाडीच्या चाकासारखं कसं गरगर फिरवते बघा त्याला. मी येऊ दे ते लग्न करून. काय ऐकलंच का? हा? अहो
लई कडाक्याचं भांडण झालं त्या गायकवाड त्याच्या बायकोचं. कसली भांडणं ती. तिला घराच्या बाहेर आकलून दिलं तर काय बोलला, काय? तुझ्या जीवावर मी दुसरी बायको करून चालणार म्हणे. पण आपलं मित्र कुठे गेला? आता तो आपण सांगितलं तसं त्यांनी केलंय. हा. पण तो जर आला तर पोरगी आपण पाहिली का त्याला कोण पोरगी भगवती कुठली आगळी पागळी वगैरे. माझ्या मित्राची एक मुलगी आहे ना. हा. बर तो आला का त्याला सांगतो आहे मुलगी हा. तुझ्या बायकोचं भांडण केलं तर तुझी बायको घरच्या बाहेर दाखवून दिली. आता हा. त्याचा येण्याचा टाइम झालाय. पण जे ऐकत बोलायचं बरं का? बरं. आईला जाऊ द्या काही म्हणा मित्रांनो, तुमची आयडिया माझ्या कामा आली. गेल्या भागीशी असं भानगड केलं तिला सांगितलं आत्ताच्या आता पोरग टाक नाही तर माझं घर सोडून जाय. नाही गेली तर तुझ्या मायला तुझ्या रिशीव दुसरं बायको करतो मला सांगतो. टेन्शन घेऊ नका. मी भानगड केली जाऊ द्या मुर्द्या. ते दुसरा लग्नाचं माझे लक्षात आहे ना तुमच्या? कोणाच्या? हा कोणाच्या लग्नाचं? ए नालायकांनो, तुमच्या भरोश्यावर मी पहिले सांगतो मी भागीशी भानगड करून आलोय. नाहीतर तुम्हाला खोटं नाही सांगत. मी तुमच्या दोघांच्या नावाची पोलीस कंप्लेंटच करील. पोलीस कंप्लेंट? काय म्हणून? यांनी मला भागीशी भांडण करायला लावलं. यांनी मला माझ्या भागीची भांडण करून दुसऱ्या लग्नाचं आमिष दाखवलं. असं मी पोलिसाला सांगतो. भांडण केलंयस तू? बायको तुझा तू बघ ना तिकडे. आम्हाला काय त्रास? ए बाबाने तुमच्या पाया पडतो असं करू नका रे. ए वाघ मामा पण संध्याकाळी 90 देणार ना? पण दुसऱ्या बायकोचं बघा बरं का नाही. हा. आणि माझ्या मित्राची मुलगी आहे. मग तुला भाई काम तिच्याकडे जाऊ आणि तिथं बघू आणि जमलं तर लगेच तिथे लग्न करून देऊ. अरे मग तो लय भारी काम होईल. मला बी भागीला म्हणता येईल. गोरख भाऊ लवकर इकडे या. गोरख गाडीचे आमचे ड्रायव्हर गोरख भाऊ जिथं असेल त्यांनी लवकर या. हा तुम्ही काय करताय? घेते काय पोरीला बोलू घेऊया. हा घ्या पोरीला बोलून. अगं हौसा आजकालच्या मुली करवली नाचायच्या अगोदर ह्या नवरीच नाचा लागली. पोरी तुला बघायसाठी पाहुणे आल्यात. कोण पाहुणे आले? हा तुला आणलाय नवरा. नवरा आणलाय. नवराच बस. कुठं आहे नवरा? प्रतापराव इकडे ये ना. दाखवतो ना त्यांना मुलगी दाखवतो. नीट बघून घ्या. बघा आता पोरगी अजून मी बघितली मलाच विचारता कशी. काय करावं बा अजून मी बघितली नाही. तूच म्हणतो नाही का तूच तोंड पाहताना मला म्हणतोय कशी आहे. तुझं लग्न करायचं आहे. तुझ्यासाठी बेस्ट नवरदेव आलेला आहे. तुला पसंत पडलं तर लग्न जरूर होतं. तुला नवरदेव मुलगा बघायचा आहे ना? जमलं ना? पटली. पसंत आहे ना? एकदम लगेच तयारी करायची. लगेच वराडी बोलून घ्या. बामणाला बोलून घ्या. लगेच टाइमच करू नका अजिबात. हे बघा या ठिकाणी प्रताप गायकवाडचं लग्न होणार आहे. सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहावं. काही नवरदेवाचे कलावडी सगळे वरणी मंडळ या ठिकाणी यावं आणि यांचं लग्न लावून द्यावं. चालू करू का? नवरी स्वस्ती.
का लग्न माझं आहे का तुझं? हा बरोबर, मग तुम्हाला नाही तू कुठं पाठीमागं बघायला लागलायस? हा अरे खाली घ्या जरा, चला सगळे करा. स्वस्तिची गणनायकम गजमुखम मोर. काय झालं बामनिया का देऊ टोला ठेवून? काय झालं रे? फुटत कळ आली, जरा 5 मिनिटात येतो ए, लग्न लावून मग बस कुठं जायचं तिकडं, पटकन लग्न लाव. बरं सुरुवात. स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरीश्वरम चिचिदम शुभमंगल सावधान. नवरी फळाली, रुपड्या देणार रे लग्न माझं, 1 रुपया देणार. हा? नवरी फळाली. पोरी आता लग्न झाले, लगेच दुसऱ्याचा हात कशाला धरत्या? हा आईला ती आठवलं आठवलं. हा तो मानलेला सक्का भाऊ आहे. ये बागी याताराची आणि हे ह्या शिव उदळ्या मारायला कसं संसार व्हायचा बाबा? काय संसार पण म्हणून म्हणतोय काय? ए असू द्या, हा. नवीन लग्न झाले, वाघ्या बोल ना जरा काहीतरी. हा, जाऊ दे तिकडे वागायचं तिकडं. जाऊ. आता हे बघ, ही बायको तुला करून दिली. बरं. हा? हा. ह्याच्या बरोबर काय किती पोरं किती काढायची ती तेवढी पोरं काढ, चालतं. पण पहिल्या बायकोला विसरू नको. अजिबात विसरणार नाही. तिला बोलवून घेतो. हो. हा, बोलवून घेतो. आणि काय करतो? हा काय करतो? तिला समजावून सांगतो जरा. तुझ्या आईला ठेवील का ती मला? असू दे, बोलवून घेतो. हा? ओ आता- बागे, ए बागे. आले बाई. हे बघ बागे, मी जातो तो पळून. तुझ्या रिशीवर बघ कशी आणली करून. माझ्या तू म्हणलं नाही मग. बघू बरं. अगं तुला काय लाज वाटते का? अगं त्याला दुसरी बायको आहे ना पहिली बायको आहे, तुला लग्न करायला लाज नाही वाटली? अरे ए अगं आऊ जसा अरे काय गं? कशा पाहिजे रिकामे उद्योग करायला? हा? मी असताना तुम्ही रिकामे उद्योग कोणी सांगितले करायला? अजिबात भानगडी करायच्या नाही. बागे, हा. तुला सांगितल्याप्रमाणे दुसरी बायको केली. हा. 2 खोले, मोठ्या खोलीत तू झोप, लहान खोलीत तू झोप. अजिबात भांडण करायची नाही, मी आता सांगतो. तिकडे जा झोपायला. चल ग, तू बी झोप, पद्धतशीर झोप, येरवाणी करू नको. 5-6 दिवसात 3-4 पोरं झाले पाहिजे. इथं झोप. मस्त झोप, पद्धतशीर झोप. मायला म्हणा बागे म्हणा दुसरं लग्न होत नाही, कसं होत नाही पाहत तुम्ही. आई बाबा काय बाई, लग्न करून आलं तर डायरेक्ट तिकडे गेला झोपायला हा माणूस. आता माझ्या बी अंगात काळू आहे आणि ते बघू हे काय कर. आई काळायच्या गावाला अरे काय झालं? आई झाडाचे हाल करू नका. काय झालं सांगा? काय झालं? हा? अरे भक्ता, हा? जुनी गाडी असताना नव्या गाडीकडे कशाला आहे घालाय गेला का? भागे तू काय बोलू राहिली भागे? तुला सांगते हा परत तिकडे जायचं नाही. खरंच जाणार नाही आता. जुन्या
जुन्या गादीला विसरायचं नाही. जुन्या गादरीला कधीच विसरणार नाही. जुन्या गादीकडेच राहायचं. जुन्या गादीकच राहील. नव्या गादीकडे जायचं नाही. नवी गादी किती नरम असली तिच्याकडे तोंड जोडून बांधणार नाही. जाऊ का मग? आहा जाऊ ना. जा. बोल काढायच्या नावानं. अगं काय गाडी? भागे अहो तुम्ही तर तिकडे झोपले होते इकडे कसे काय आले? अगं 12 वर्ष झाले लग्नाला कधी तुझ्या अंगात कोणतीच देवी आली नाही आणि ही देवी कशी काय आली? नवी गादी असून यो जुन्या गादीकडे जाऊन पडलाय यो. फक्त आता म्हणतात ना बाईच्या अंगात 36 नखरे असतात. मी पण दाखवते नखबाईच्या नावानं. हो आई लय झाडाची हाल करू नका. या इकडे या. काय पाहिजे ते सांगा आई. काय झालं ते सांगा. काय झालं कुणाला विचारतो? हा नवी गादी असताना तू जुन्या गादीकडे कशाला गेलास? हा चुकीच झाली आई. परत जाणार नाही. असं चुकी होणार नाही. परत गेलास तर? हा परत जाणार नाही ना? नाही जाणार. तसं वचन द्या मला. हे घे वचन. मी परत असं करणार नाही. जर गेला तर? जर गेलो तर तुमचं सामान. यो बाबू असं काही करू नका. त्याच्यावरच सगळ्या महाराष्ट्राची नाही तर अख्ख्या देशाची प्रगती आहे. असं काही करू नका. मी परत नवी गादी सोडून जुन्या गादीकडे जाणार नाही. काळजी करू नको. जाऊ का आता? हा येळवारी जा. जाऊ? हा जा येळवारी जा. अगं बाई धनी. हा आणि तुम्ही इथं कसं? माझ्या आईला हिच्या बी 12 वर्षात कधी अंगात आलं नाही. हिच्या अंगात येईल. तुला तर 2च दिवस झाले लग्न. या असं अंगात आलं काय म्हणायला लागली याड्या ग. जुन्या गादीकडे कशाला गेला? नवी गादी असताना माझी बी चुकीच झाली. काय झालं जुनी गादीला रुतायला लागली ती म्हणून नव्या गादीकडे गेलो. नव्या गादी रुतायला लागली जुन्या गादी गेलो. काय सांगायचं. असं होणार रे. आजकडे बडबड चालली तुझी. असं म्हणलं होय. हा बर बर चला मग. हा चला. हा माणूस परत गेला तिकडं. मी बी आता परत अंगात आणते आणि ह्या माणसाला उठवते. बोल काढायच्या नावानं. मायला तुम्हाला काय वाटलं तुमच्या अंगात येतं वैरे? मायला काय करावं? त्या मायला कोणता जीव अंगात आला म्हणजे ध्यानावर येतील. मी बी मसोबा अंगात आलतो. त्या मायला ह्यांच्या दिव्या बघतो काय करतो. बोल मसोबा महाराज. शांत व्हा देवा. आओ शांत व्हा. आता कवर हा. मी सांगल ते कराल का? देवा ऐकणार आम्ही. मी सांगल तसं राहाल का? राहतो आम्ही. आठवड्यातले दिवस वाटून घ्याल का? राहू. जेव्हा मी म्हणेल तेव्हा माझ्या जवळ याल का? येऊ. गोड गोड खाऊ घालाल का? खाऊ घालू. 2 महिन्यात 8 पोरं देणार का? सुखाने संसार करणार ना? करणार भांडण करणार नाही ना? अजिबात नाही. व्यवस्थित राहणार ना? राहणार. मग जाऊ का आता? हा जावा जावा जाण्यास त्रास देऊ नका. कार भरली. काय
अहो 12 वर्ष झालं तुमच्या अंगात कधी मसुबा आला नाही आणि आज कसं काय मसुबा आला तुमच्या अंगात? मुसुबा आला तर हा, काय म्हटलं? काय म्हणलं तुम्ही एका जीवाने राहताल का? संसार एकत्र करताल का? दोघी बहिणी सारखं राहताल का? भांडणं करणार नाही दिवस वाटून घेताल का? दिवस वाटून घेताल असं का? म्हणलं? हे बघा, हे दोन बुडा अजिबात भांडणं करायचे नाही, व्यवस्थित राहायचं, समजलं का? तुम्ही माझ्या 2 बायका आहे, एक उजवा हात एक डावा हात, याड्यागत करायचं नाही, समजलं? हा हा धन्यवाद रसिकांनो. याच ठिकाणी आमचा कार्यक्रम संपला. पुन्हा कधी काळी तुमच्या गावी आलो तर